राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे। महिला शिक्षकांचा साडी अथवा चुडीदार किंवा सलवार कुर्ता दुपट्टा आणि पुरुष शिक्षकांना शर्ट आणि ट्राउझर असा पेहराव असावा। पॅन्ट शर्ट व्यवस्थित इन केलेला असावा अशी सूचना करण्यात आली आहे। तर शिक्षकांच्या कपड्यांचा रंग हा कुठला असावा याबाबतचा शाळा निर्णय घेणार आहे। मृद आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश मंत्री संजय राठोड यांनी दिला। जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातल्या 670 पदं सरळ सेवेनं भरण्यासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली। टीसीएस आयकॉन संस्थेनं घेतलेल्या या परीक्षेचा पेपर फुटला होता आणि आता नव्यानं परीक्षा घेणार असल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं। गोंदियाच्या आमगाव नगर परिषद हद्दीतील 8 गावं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत। आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय मागील 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। अजूनही या प्रकरणामध्ये निर्णय झाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस नसल्यानं नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि यावर नागरिकांनी एल्गार पुकारत निवडणूक बहिष्काराचा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर नागरिकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून निषेध मोर्चा काढला। कल्याण डोंबिवलीमध्ये दत्तनगर आयरे परिसरामध्ये क्लस्टर योजना राबवली जाणार आहे आणि यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाते। मात्र काही भूमाफियांमुळे ते बंद पाडले जाते। याबाबत जाब विचारण्यासाठी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला। नवी मुंबईमध्ये वायू प्रदूषण करणाऱ्या केमिकल कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी निषेध आंदोलन करण्यात आलं। तुर्भे पट्ट्यातील सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आणि यावर संबंधित कंपनीवर योग्य कारवाईचं आश्वासन मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांनी दिलं। हिंगोली शहरातल्या अस्वच्छतेवरून युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। नगर परिषदेनं शहरामध्ये सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आणि तरीही अनेक भागामध्ये कचऱ्याचे ढीग साचले। याविरोधात युवक काँग्रेसनं नगरपालिकेसमोर कचरा टाकत घोषणाबाजी केली। तसंच पालिकेनं केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल। हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक नसेल। नवी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं। सीसीटीव्ही यंत्रणेसह शाळा, अग्निशमन केंद्र, ग्रंथालय करण्यात आलंय। घणसोली, ऐरोली, खाडीपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा शिलान्यासही करण्यात आला। जळगावच्या चोपडा शहरातल्या अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत यासह इतर समस्यांबाबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश पाटील यांनी मुख्याधिकारी अर्पित चव्हाण यांना निवेदन दिलं।